नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप पीक विमा 2026 बाबत एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. ज्या एका अटीमुळे हजारो शेतकरी पीक विमा भरण्यापासून दूर राहत होते, ती अट आता सरकारने मागे घेतलेली आहे, माघार घेतलेली आहे, कॅन्सल केलेली आहे. म्हणून जर तुम्ही अजून पीक विमा भरला नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी पीक विमा भरताना शेतकऱ्यांकडून एक हमीपत्र घेतले जात होते. या हमीपत्रामध्ये असे नमूद होते की संबंधित जमिनीवर पीक कर्ज नाही किंवा पुढे पीक कर्ज घेणार नाही. यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले होते, कारण आज कर्ज नसले तरी उद्या गरज पडली तर कर्ज घ्यावे लागते. मग पीक विमा भरल्यानंतर कर्ज घेतले तर विमा रद्द होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार निर्माण होत होता. फक्त शेतकरीच नाही तर अनेक बँकाही या नियमामुळे विमा प्रक्रियेत अडचणी निर्माण करत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पीक विमा अर्जाची संख्या खूप कमी झाली होती. ही समस्या लक्षात आल्यानंतर अनेक शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या स्तरावरून सरकारकडे मागणी करण्यात आलेली होती. अखेर कृषी विभागाने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि आता या जाचक अट हटवण्यात आलेली आहे. म्हणजे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, आता तुम्हाला मी पीक कर्ज घेणार नाही असे कोणतेही बंधनकारक पत्र द्यावे लागणार नाही. कर्ज असो किंवा नसो, तुम्ही बिनधास्तपणे पीक विमा भरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण पीक विमा आणि पीक कर्ज या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज पाहिलं तर पुढील काळात अतिवृष्टी, खंडित पाऊस किंवा इतर नैसर्गिक संकटाचा धोका कायम दिसून येत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. जर तुम्ही अजून पीक विमा भरला नसेल, तर ही नवीन माहिती लक्षात घेऊन लवकरात लवकर तुमचा अर्ज पूर्ण करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावात किंवा परिसरात अजूनही या जुन्या अटीबाबत गैरसमज असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकता. हा व्हिडिओ अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकता. तर अशाच नवनवीन शेतीविषयक महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.